नमस्कार, मी कल्पना श्री स्वामी समर्थ. चला, गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता मी इथे ना स्वयंपाकाचं दाखवत नाही तुम्हाला, कारण का मी ना जास्त करून गावाला स्वयंपाक आता करत नाही. कारण का दोघी जणी सुना आहे, पुतण सुना, त्याच स्वयंपाक वगैरे करतात. आता इकडे ना माझ्या घरी हे मुलं सगळे असतात माझ्याकडे झोपायला वगैरे, त्याच्यामुळे ना ते इकडेच माझ्याकडे आंघोळी करता बघा. आता हे छोटे मुलं पण आणि मोठे मुलं पण. आता पुतण्या वगैरे सगळे गेलेले आहे, सुना पण आलेल्या आहे माहेराहून. आणि आता म्हटलं चला पहिले ना कपडे धुते. आता इथे सकाळचे वाजलेले आहे 9 आणि 9 वाजता मी बघा इथे कपडे धुतले. हे बघा, आता हे मुलं अजून काही शाळेत गेलेले नाही, म्हणजे शाळाच नाही भरल्या आहे त्यांच्या अजून. आता शाळा भरल्या का ते पण जातील. आता दिवसभर ते माझ्याकडेच असतात इकडे, आणि रात्रीचे पण झोपायला माझ्याकडेच असतात. फक्त जेवायला आम्ही जुन्या घरी, तिकडे हे मुलं वगैरे सगळे असतात. त्याच्यानंतर इथे बघा आता मी चेनी गुलाब लावलेला आहे. आणि हा चेनी गुलाब आहे ना मी माझ्या आईकडनं आणलेला आहे. माझ्या वडिलांनी लावलेला होता, खूप असा लावला होता तिथे. आणि मग मला तो दिसला, मग मी थोडासा आहे ना, थोडासा नाही बराचसा असा तोडून आणला हे बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे थोडीशी ना घराच्याच बाजूला अशी जागा केली इथे, आणि थोड्याफार विटा लावून घेतल्या अशा बाजूने हे बघा. आणि त्याच्यामध्ये ना इथे ना शेणखत टाकलेलं आहे बघू शकता. आणि त्याच्यावरती मी हा चेनी गुलाब लावला. कळ्या तर खूपच आलेल्या आहे बघू शकता या पद्धतीने. आणि कोरपड पण लावलेलं आहे का, हे बघा खूप फुलं आलेली आहे. आणि हे फूल म्हणतात 10 वाजता फुलतं. हे बघा सुंदर असे फुलं आलेले आहे. आणि लावून आहे ना 10-12 दिवस झालेले आहे फक्त. हे बघा तरी पण खूप छान असे फुलं आलेले आहे आणि कळ्या पण आलेल्या आहे. या पद्धतीने खूप सुंदर दिसते बघा चेनी गुलाब. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा आम्ही म्हणजे शेजारी ना, आमच्या शेजारचे, त्यांनी ना मला ना ऊस दिलेला होता. मी पण खाल्ला थोडासा काल, आणि होता अजून तो शिल्लक. म्हटलं चला तो कसं असं एकदम सुकून जातो ना, मग खायला चांगला नाही लागत तो. मी म्हटलं चला आता मुलांना देते. त्यांना विचारलं तुम्हाला ऊस खायचा का, ते हो बोलली. म्हटलं चला त्यांना आता तोडून देते, म्हणजे कसं खाल्ल्या जाईल तो, नाही तर मग तो उगाच असा खराब होऊन जाईल. म्हटलं मग आता मी नाही ते त्यांना आहे ना मस्त हे बघा असं तोडला. आणि असे आहे ना 4 हे बघा असे खापा करून देते, म्हणजे ते बरोबर खातील. हे बघा आता हे छोटे आहे ना, त्याच्यामुळं मग त्यांना असं पूर्ण खाता येणार नाही. आणि हे बघा हे छोटे मुलं पण माझ्याकडेच असतात बघा. आता सगळ्यांनी माझ्याकडेच आंघोळी वगैरे केलेले आहे. हे बघा आता इथे ना मी थोडीशी ना म्हणजे ओली झालेली आहे. आणि इथे ना म्हटलं आता जेवणाची तयारी होणार होती, त्याच्यामुळे ना इथे मी गेलेली आहे टोमॅटो घ्यायला जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी. आणि इथे ना हे बघा हे मोठं टिपाड आहे ना ड्रम, त्याच्यामध्ये ना मी औषध वगैरे मिक्स करतो. आणि हे म्हणजे फवारणीसाठी ते इथं ठेवलेलं आहे. आता चला इथे बघा टोमॅटो मी ना जेवणासाठी थोड्याशा म्हटलं तोंडी लावण्यासाठी तोडते. आता अजून उद्या परवा टोमॅटो पण तोडायचं आहे बघा. लाल पण झालेला आहे भरपूर असा. एकदाच आम्ही टोमॅटो काढला आणि 15 जाळ्या निघालेल्या आहे पहिल्याच खुड्याला. आणि बाजार नाही त्याच्यामुळे आता इथे बघू शकता. आणि गवत तर खूपच झालेलं आहे, पाऊस तर काही उघडत नाही. चला आता इथे बघा थोड्याफार मी हे बघा लाल लाल अशा टोमॅटो तोडल्या. आणि खूप छान लागतात शेतातल्या, एकदम फ्रेश ताज्या ताज्या. हे बघा म्हणजे कसं जेवणाबरोबर सगळ्यांना अशा कापून दिल्या का मग ते सगळेच खातात. त्याच्यानंतर आहे ना माझ्याकडे दुपारून आले पाहुणे. आता पाहुणे पण कोण आले ते पण सांगते. आता म्हटलं त्यांना विचारलं जेव्हा जेव्हा, तर ते बोलले जेवायचं नाही म्हणे. तर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासाठी नाश्ता बनवते. म्हटलं पोहे तरी खा, म्हटलं असं जाऊ नका, कारण का
त्या सकाळी जेवण करून आलेले होते, तरी पण म्हटलं चला आता इथे ना माझे सगळे कामं आवरले आणि ते आले. आम्ही जेवतच होतो तर ते आले. त्याच्यानंतर आहे ना मग म्हटलं चला पोहे करते त्यांच्यासाठी. बघा पोहे केले, फक्त पाहुण्यांसाठीच नाही केले मी. बघा इतकी मोठी ही बघा टोकरी तेवढी भरून पोहे केले, सगळ्यांसाठी केले. म्हटलं लहान छोटे मोठे सगळेच खातील. आता इथे आलेली होती माझी भाची, म्हणजे मला सख्खी नणंद नाही आहे, पण मला आहे ना माझी मावस नणंद आहे ना, माझे मावस नणंदबाई पण नाही, ते वारलेले आहे. पण त्यांच्या मुली 5 मुली त्यांच्या, पण त्या आहे ना येत असतात आमच्याकडे दिवाळीला. आणि हे बघा इतकी मोठी कढई भरून मी पोहे केलेले होते. आणि हे बघा आमच्या भाची आहे माझी समजा, हे बघा त्या ओवळत आहे माझ्या मिस्टरांना, त्यांच्या मामांना. आणि ह्या पद्धतीने आजचा दिवस होता. आणि चला मी पण त्यांना ना साडी पण घेतलेली होती. चला आता मी त्यांना साडी वगैरे देते.